नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण महाराष्ट्रामध्ये जे गाजत असलेलं आरक्षण, उपवर्गीकरण हा जो मुद्दा पूर्ण महाराष्ट्रभर गाजतोय त्या विषयावर बोलणार आहात। खरं म्हणलं तर पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध आणि पूर्वीचे मांग आणि आताचे सुद्धा मांगच, या दोघांमध्ये जे वाद चालला आहे आरक्षणाचा, तो वाद कुठंतरी मिटला पाहिजे। खरं पाहिलं तर महार बांधवाने आरक्षण आमचं खाल्लं असा मातंग समाजाचा आरोप आहे। कदाचित ती खरा असेल खोटा असेल हे समीक्षणाचा भाग आहे। कोणी खाल्लं, का खाल्लं, कशासाठी खाल्लं हे पुढचा भाग आहे। पण मातंग समाजाला कोणीही शिक्षण घेऊ नका असं सांगितलं नाही। मातंग बांधवांनी अंधश्रद्धा सोडलेली नाही, देवधर्म सोडलेले नाहीत, हलगट कापायचे सोडलं नाही, बकरे कोंबडे कापायचे सोडले नाहीत। 12 वर्षातले 12, 13 यात्रा जत्रा या सगळ्या गोष्टी अजूनही मातंग समाज करतोय। आणि आजचा नवबौद्ध आणि पूर्वीचे महार या बांधवांनी या सगळ्या धार्मिक गोष्टी सोडल्या आणि सोडून त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं। त्यांनी शिक्षण घेतलं मोठ्या प्रमाणामध्ये। नवबौद्ध समाजातले तरुण शिकले, सवरले आणि उच्च शिक्षित झाले। मग इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, कलेक्टर झाले, सचिव झाले, मोठमोठ्या पदावर बौद्ध बांधव आता विराजमान आहे। आणि मातंग समाजानं अंधश्रद्धा सोडली नाही, देवधर्म सोडले नाहीत, यात्रा जत्रा सोडलेले नाहीत, असं आता बौद्ध बांधवाचं मातंग बांधवाला म्हणणं आहे। प्रश्नच आहे की तुम्ही या देवाधर्माच्या नादाला लागून जो तुमच्याकडे 4 पैसा येतो तो पैसा तुम्ही देवाधर्माच्या बकरे कोंबडे आणि हलगट कापण्याच्या नादामध्ये तिकडे खर्च केला आणि लेकरं शिक्षणापासून वंचित ठेवले। आणि मग म्हणून तुमची प्रगती खुंटली। 10वीच्या पुढे विद्यार्थी शिकलेला नाही, 12वीच्या पुढे तर विद्यार्थी गेलाच नाही। ग्रॅज्युएशन, UPSC, MPSC इकडे तर विद्यार्थ्यांचा गंधसुद्धा नाही। आता काही प्रमाणामध्ये मातंग बांधवातले हे तरुण शिकले, सवरले, हे खरं आहे। पण 75 वर्ष गेले, 75 वर्षामध्ये नवबौद्ध बांधव शिकून पुढे गेले, रिटायर झाले, नोकऱ्या मिळवून रिटायर झाले। मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती महार समाजाची झाली। आता तुम्ही शिकलाव, आता तुम्हाला नोकऱ्या नाहीत, आता नोकऱ्या मिळवण्यासाठी आम्हाला स्वतंत्र आरक्षण मिळावं अशी तुमची मागणी आहे। आणि ही मागणी तुमची रास्त ही आहे। पण कालावधी 75 वर्षे निघून गेला, हा समाज सुधारला, नवबौद्ध समाज चांगल्यापैकी सुधारला आणि आता तुम्ही सुधारण्याच्या मार्गाकडे चाललात। उपवर्गीकरणाचा विषय महाराष्ट्र सरकारनं हातात घेतला आहे। या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मातंग समाजाला आरक्षण किती मिळणार आहे? नवबौद्ध म्हणजे पूर्वीचे महार यांना किती मिळणार आहे? चांभार समाजाला किती मिळणार आहे? ढोरांना किती मिळणार आहे?
अ ब क ड अशा पद्धतीचं वर्गीकरण होणार आहे असं सरकार सांगत आहे. पण सरकार काय षडयंत्र आखतंय हे या एस सीमधील कोणत्याही जातीला माहीत नाही. नेमकं मातंग समाजाला आरक्षण हे सरकार देणार आहे का, आणि दिलं तर किती टक्के देणार आहे हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. कारण पूर्वाश्रमीचे महार यांचा 1961च्या जनगणनेमध्ये 56% समाज होता. तो समाज आता 2011ला 80 लाख आहे. मातंग समाजा म्हणजे मांग समाजाची लोकसंख्या 20 लाख होती. आता 2011ला तीच लोकसंख्या 24 लाख आहे. याच्यात तफावत आहे. आता 80 लाख नवबौद्ध या समाजाची संख्या आहे आणि 24 लाख मातंग समाजाची लोकसंख्या आहे. मातंग समाजाची लोकसंख्या कमी झालेली आहे असं आता मातंग बांधवांचं मत आहे. आणि 80 लाख लोकसंख्या बौद्ध बांधवाची आहे. या दोन्ही समाजामध्ये तफावत आहे. आता नेमकं महाराष्ट्र सरकार आरक्षण वर्गीकरण कसं करणार आहे, कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण मिळणार आहे हे अजून माहीत नाही. बदर समितीचा अहवाल 2011च्या जनगणनेचा अहवाल त्यांनी दिला आहे. त्यांनी नवीन अहवाल सादर केलेला नाही. खऱ्या नियमानं 2021चा अहवाल या जातीच्या लोकसंख्येचा निश्चित आकडेवारी करून महाराष्ट्र सरकारला बदर समितीने सादर करणं गरजेचं होतं. ते झालं नाही आणि याच्यामुळे आता नवबौद्ध आणि मांग या जातीमध्ये तेढ निर्माण झाली. सोशल मीडियावर एकमेकांना शिव्या घालत आहे. ते बाकीचा सगळा समाज गपचिप बसला. मातंग समाज म्हणतो आमच्या वाटणीचं आरक्षण बौद्ध बांधवांनी खाल्लं आणि बौद्ध बांधव म्हणतात की आम्ही सर्व जातीला सोबत घेऊन चालणारे आम्ही आहोत. पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे नवबौद्ध यांची सुधारणा मोठ्या प्रमाणामध्ये झाली म्हणून मातंग समाजाचं म्हणणं आहे की आमच्या वाटणीचं आरक्षण बौद्ध समाजाने खाल्लं आहे. आणि बौद्ध समाज म्हणत आहे की आम्ही तुम्हाला शिक्षण घेऊ नका असं कधीच म्हणलं नाही. तुम्ही पण सुधरा, आरक्षणाचा फायदा तुम्हाला सुद्धा मिळाला पाहिजेत असं बौद्ध बांधवाचं मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13% आरक्षण 59 जातीसाठी दिलं आणि 59 जातीला या आरक्षणाचा समान हिस्सा मिळाला पाहिजेत. आणि हा मागासलेला समाज शैक्षणिक आर्थिक बाबतीमध्ये पुढं आला पाहिजेत, मुख्य प्रवाहात आला पाहिजेत. ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती आणि ती संकल्पना पूर्ण करायची असेल तर या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. नेमकं कोणत्या जातीला किती आरक्षण मिळालं, कोणत्या जातीमध्ये किती अधिकारी झालेले आहेत हे कळणार आहे. आणि जो समाज मागासलेला आहे, ज्याच्या वाटणीला आरक्षण आलेलं नाही, बऱ्यापैकी आरक्षण येऊन ती समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजेत, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. आणि ती भूमिका पूर्ण करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारनं बदर समिती नेमलेली आहे आणि आरक्षणाचं वर्गीकरण येणाऱ्या 30 तारखेला होणार आहे असं कळतं आहे.
तर खराच न्याय सर्व जाती धर्मांना समान न्याय मिळणार आहे का, याकडेच आता महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माचं लक्ष लागलेलं आहे. तर खरं म्हणलं तर प्रकाश आंबेडकरसुद्धा म्हणाले की सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे. तो अधिकार केंद्र सरकारचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर हे सोपवलं आहे. नेमकं हे काय करणार आहेत ते पाहायचं आहे. आणि माझा जो समाज आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे त्या समाजाला न्याय मिळवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे, असंही प्रकाशजी आंबेडकर म्हणालेत. रामदासजी आठवले साहेब म्हणालेत, आनंदराज आंबेडकरांनी सुद्धा राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे राहावं आणि मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनीही या उपवर्गीकरणाला पाठिंबा द्यावा आणि SC-मधील 59 जातीला समान न्याय मिळावा. आणि हे बंधुभावाप्रमाणे हा समाज आत्तापर्यंत राहिला आहे, पुढेही कायमस्वरूपी राहावा आणि मागासलेल्या समाजाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे. आणि एक सूचना आहे की सोशल मीडियावर नवबौद्ध बांधवाला मातंग बांधवाने सोशल मीडियावर शिव्या घालू नये आणि नवबौद्ध बांधवांनी सुद्धा काही लोकांनी मातंग बांधवाला शिव्या घालू नये. आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहात. आपण भाऊ भाऊ आहात. बौद्ध बांधव जरी म्हणत असतील आम्ही मातंग बांधवाचे बांधव नाहीत, पण मातंग बांधव मात्र निश्चित म्हणतो की नवबौद्ध बांधव हे आमचा थोरला भाऊ आहे, तर तुम्ही थोरल्या भावाची भूमिका निभवावी. लहान लहान भावांना सोबत घेऊन चालावं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना SC-तल्या 59 जातीला समान आरक्षण दिलेलं आहे. त्या आरक्षणाचा समान फायदा 59 जातीला व्हावा आणि जो समाज मागासलेला आहे त्याही समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बौद्ध समाजातल्या नेत्यांनी, मातंग समाजातल्या नेत्यांनी, SC-तल्या सर्वच नेत्यांनी या आरक्षणाला पाठिंबा द्यावा. उपवर्गीकरण व्हावं, सर्वांना समान न्याय द्यावा. लोकसंख्या निश्चित करावी महाराष्ट्र सरकारने आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या समाजाला योग्य न्याय मिळालेला नाही त्याही समाजाला मुख्य प्रवाहात घ्यावं एवढीच अपेक्षा आता SC-तल्या सर्व जाती धर्माची आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हा SC समाजातला 59 जातीचा समूह कसा एकोप्यानं राहील तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये हा समाज SC समूह 59 जाती एकोप्याने कशा राहत्याल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार कशा करत्याल या जाती, याच मुद्द्यावर कमेंट लिहा. कारण आपण सर्व बाबासाहेब आंबेडकरांचे लेकरं आहात. आपण सगळे भाऊ भाऊ आहात आणि या भावाभावाचं नातं कायमस्वरूपी टिकून राहावं. आरक्षण मिळेल नाही मिळेल हा सरकारचा भाग आहे. मिळालं तरी अभिनंदन, नाही मिळालं तरी 13% आरक्षणामध्ये कशी विभागणी केली जाईल का नवीन आरक्षण ॲड केलं जाईल हे माहीत नाही. पण सरकार नेमकं काय करणार आहे याकडेच लक्ष आता महाराष्ट्रातल्या SC समाजाचं लागलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळात काय होते ते. धन्यवाद. धाराशिवकर, धन्यवाद. महाराष्ट्राकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.